ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईमधील दादरमधील मार्केटमध्ये सकाळपासूनच ग्राहकांनी गर्दी केली आहे। फुलं, विविध प्रकारचे कंदील, तोरणं हे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड पाहायला भेटते। दिवाळीला सुरुवात झालेली आहे। याच दिवसांमध्ये दादर मार्केटमध्ये, दादर फुल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होत असते। फुलं खरेदी करण्यासाठी लोक या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर येत असतात। खरं तर आज रविवारचा दिवस आहे, त्या अनुषंगाने आजच्या गर्दीमध्ये काहीसा बदल आपल्याला जाणवतोय, कारण वाढ झालेली आहे या गर्दीमध्ये। फुलांचे भाव वाढलेले आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये जो पाऊस झालेला आहे त्या अनुषंगाने फुलांच्या भावामध्ये आणखी वाढ झालेली पाहायला मिळत आहे। परंतु फुलांचे भाव जरी वाढलेले असले तरी देखील हेच फुलं घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर दादर मार्केट येथे गर्दी करत असतात आणि सणांच्या दिवसांमध्ये याच फुलांना मोठी मागणी असते। त्यामुळे मुंबईतून, संपूर्ण मुंबईतून याच दादर मार्केटमध्ये ही जी लोक आहेत ती फुलं खरेदी करण्यासाठी येत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर। तर नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशिकमध्ये शिवसेना उभाटानं भाजपला जोरदार धक्का दिलाय। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड उद्या शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले हे इनकमिंग शिवसेना ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरणार हे नक्की। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या दुकानात तोबा गर्दी बघायला मिळाली। पारंपरिक पद्धतीनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं, त्यामुळे बाजारपेठेमध्ये दिवसभर उत्साहाचं वातावरण होतं। खरं तर सोन्याचे आणि चांदीचे भाव हे 1 लाखाच्या पार गेलेले आहेत, त्यामुळे यावेळेला जरा सराफात व्यावसायिकांना सुद्धा धास्ती होती की मुहूर्तावर खरंच सोनं किंवा चांदी घेतली जाईल का। पण धनत्रयोदशीच्या दिवशी 5,000 रुपयांनी सोन्याचे भाव कमी आले तर लगेचच बाजारपेठेमध्ये गर्दी बघायला मिळाली। जळगावमधली ही दृश्य आहे। ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये दिवसभर ही अशीच रेलचेल होते। आता आपण बघितलं सोन्यामध्ये आज सोन्याचा भाव टॅक्सेस पकडून 1,32,000 रुपये आणि चांदीचा भाव 1,75,000 रुपये। तर सोन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट ज्याही लोकांनी केलेली आहे, 1 वर्षात म्हणा, 5 वर्षात म्हणा, तर त्यांचा फायदाच झालेला आहे। म्हणून आता सध्या ग्राहकांचा सोन्याकडे बघवायचा दृष्टिकोन जे आहे हे इन्व्हेस्टमेंट पर्पज खूप झालेलं आहे। मागच्या वर्षी जो सोन्याचा भाव होता तो साधारण 80,000 पर्यंत होता। तोच भाव यावर्षी अगदी जास्त प्रमाणात वाढून 1,31 पर्यंत गेलेला आहे GST धरून। सो नक्कीच तो सर्वसामान्यांना परवडणारा नाहीये आणि खास करून महिला धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला सोनं खरेदी करत असतात। आम्हीही दरवर्षी सोनं खरेदी करतो, पण यावर्षी भाव मागच्या वर्षीपेक्षा खूपच जास्त वाढलेले आहेत आणि सर्वसामान्यांना न परवडणारच आहे ते। दिवाळी निमित्त लोक घरोघरी मिठाई वाटण्याची तयारी करत असताना जयपूरमधील एका दुकानाने एक अनोखी मिठाई आणली आहे, ज्याच्यावर सोन्याचा मुलामा लावण्यात आलाय। जयपूरच्या प्रसिद्ध त्योहार या मिठाईच्या दुकानाने गोल्ड सिरीज ही एक अनोखी ऑफर सादर केली। या दुकानातील सगळ्यात महागडी मिठाई स्वर्ण प्रसादम अशी आहे, ज्याची किंमत आहे प्रति किलो 1,10,000 रुपये। तुम्ही बरोबर ऐकताय, या प्रसादाची किंमत आहे, ज्याचं नावच स्वर्ण प्रसादम आहे, त्याची किंमत आहे प्रति किलो 1,10,000 रुपये। कोल्हापूर हायकर्सच्या वतीने सलग 13व्या वर्षी पन्हाळगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला। पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि सज्जाकोठी परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला। यावेळी शिवकालीन मर्दानी खेळ आणि तलवारबाजीचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। तलवारींचा झंकार, ढोल ताशाचा गजर, चहूबाजूंनी लखलखते दिवे, यामुळे पन्हाळगडावरील वातावरण मंत्रमुग्ध करणारं होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज गोरेगाव पूर्व म्हणजे नेस्को या ठिकाणी एक
मतदार यादी प्रमुखांचा मेळावा पार पडतोय. नेस्को सेंटरमध्ये मतदार यादी प्रमुखांचा मनसेचा मेळावा पार पडतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेनं मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि पक्षाच्या गटप्रमुखांना यादी संदर्भात सूचना देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असण्याची शक्यता आहे. या मेळाव्याला मुंबई महानगर प्रदेशातील मनसेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आणि मतदार यादी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आयोगाला दिलेली 2 दिवसांची मुदत संपली, त्यामुळे या 2 दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून कोणतेच बदल न करण्यात आल्यानं राज ठाकरे निवडणूक आयोगावर मेळाव्यातून काय भाष्य करतात किंवा निवडणूक आयोगाला काही इशारा देतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया. प्रणाली, निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यावेळेला मवियाबरोबर मनसे सगळ्यात महत्त्वाचा आणि आक्रमक पक्ष होता. आता या बैठकीतून असं म्हणायचं का की मतदार याद्यांचा जो मुद्दा आहे तो मनसेनं तसाच लावून धरलाय आणि त्याचा पाठपुरावा करणार आहेत? अगदी खरं आहे, कारण आजचा जो मेळावा आहे हा काही पदाधिकाऱ्यांचा मेळावा नाही आहे, तर हा मेळावा आहे जे यादी प्रमुख म्हणजे निवडणुकीची जी यादी असते प्रत्येक मतदारसंघामध्ये. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 मतदारसंघ आहे. या प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणतः 800 ते 1200 मतदारांची एक यादी असते आणि या यादीवर जो प्रमुख नेमलेला आहे त्याला BLA म्हणजे बूथ लेवल एजंट असं म्हटलं जातं आणि त्यांचाच आज मेळावा घेतला जातोय. यावेळेला मनसेनं जोरदार तयारी केलेली दिसते, कारण जवळपास जी माहिती मिळते त्यानुसार 10,000च्या आसपास हे BLA नेमण्यात आलेलं आहे आणि त्यांचाच मेळावा आज घेतला जातोय. आतापर्यंत शिवतीर्थ या ठिकाणी झालेल्या मेळाव्यामध्ये प्रत्येक भागातल्या 15-20 अशा BLAंच्या बैठका घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यांना वेगवेगळं मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांना लक्षात घेऊन. आणि गेल्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये विशेषतः 2017 नंतरच्या कालावधीमध्ये ज्या काही याद्यांमध्ये बदल झालेला आहे, काही लोक सोडून जातात, काही लोक मृत्युमुखी पडतात, अशा सगळ्या लोकांच्या याद्यांमध्ये तपासणी करून घेणं आणि ज्या अर्थी आत्ता आपण 2 दिवसांपूर्वी बघितलं होतं की महाविकास आघाडी आणि मनसे यांचं एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटून गेलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक या मतदार याद्यांमध्ये घोळ केला जातोय, घोळ घातला जातो आहे. काही नावं काढली जात आहेत तर काही नावं त्याच्यामध्ये घुसवली जात आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर या महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या प्रमुखांनी या ठिकाणी आपण बघितलं होतं की निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. त्यावेळेला निवडणूक आयोगांनी या सगळ्यांनी मांडलेल्या तक्रारींवर 2 दिवसामध्ये आपण सकारात्मक काहीतरी निर्णय घेऊ असं म्हटलं होतं, परंतु या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाच्या वतीनं कुठलाही नवीन काही बदल करण्यात आलेली किंवा नवीन मोहीम सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या या BLAंच्या मेळाव्यामध्ये मोठा काहीतरी त्यांना एक मार्गदर्शन करतील आणि किंवा त्यांना एखादा कार्यक्रम देतील, ज्या कार्यक्रमाच्या आधारे सगळ्या निवडणूक याद्या ज्या आहेत, मतदार याद्या ज्या आहेत त्या योग्य पद्धतीनं तपासल्या जाव्या. कुठे काही चूक होती आहे का, जर होत असेल तर ती ताबडतोब लक्षात आणून द्यावी, यासाठीच आजचं ते मार्गदर्शन असणार आहे. आणि ज्या अर्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर मनसेनं BLAची नेमणूक केलेली आहे, त्या अर्थी मनसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना घेऊन किती गंभीर आहे हे आपल्याला दिसून येत आहे. खास या निवडणूक मतदार याद्यांवरचे जे प्रमुख आहे त्या प्रमुखांसाठी हा मेळावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलेला आहे आणि आज तो मेळावा होतोय. त्या अर्थी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन, विशेषतः निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भातलं मार्गदर्शन हे मनसे अध्यक्ष आज करतील. नक्की. धन्यवाद प्रणाली, आपण सविस्तरपणे माहिती दिलीत त्याबद्दल. पुढच्या बातमीकडे वळूया आणि महत्त्वाचीच बातमी आपण पुढचीही बघणार आहोत. लवंगी फोडून गेले त्यांचा समाचार मी घेणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता गणेश नाईकांना टोला लगावला. ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी इशारा दिलाय. आपला एकच ॲटम बॉम्ब, अपोजिशनवाल्यांचा सुपडा साफ, असंही वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय. काही लोक इकडे येऊन जातात, छोटे मोठे लवंग्या फटाक्या फोडतात, पण आपला एकच मोठा अटम बॉम्ब असतो. अपना एक ही अटम बॉम्ब, अपोजिशन वालों का सुपड़ा साफ, काम तमाम. जाऊ दे, आता निवडणूक, आता आज काय बोलायचं नाही. आज आनंदाचा दिवस आहे.
राजकीय मी काय बोलत नाही, खाली फक्त काय इथे येऊन छोट्या लोंग्या बिंग्या फोडून गेलेत त्यांचे समाचार मी नंतर घेणार आहे.